रामकृष्ण हरी. कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, तंदुरुस्त असाल अशी देवाजवळ प्रार्थना करतो. बघा मायबापाव, आज मी तुमच्यासाठी गुडघेदुखीवर एकदम एक जबरदस्त असा फॉर्म्युला घेऊन आलेलो आहे. जबरदस्त असा फॉर्म्युला सांगणार आहे. तुमचे गुडघे दुखत असतील, गुडघ्यामध्ये कटकट आवाज येत असेल, गुडघे सुजत असतील, त्याचप्रमाणे तुमची कंबर दुखत असेल, तुम्हाला सायटिका असेल किंवा त्याचप्रमाणे तुमच्यावाल्या मणक्याला गॅप किंवा मणक्याची दबलेली नस असेल, त्याच्यासाठी एक मालिश तेल घेऊन आलेलो आहे. ह्या मालिश तेल कसं करायचं, कसं बनवायचं, यासाठी कसं बनवायचं ते मी सांगत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मोहरीचं पावशेर तेल घ्यायचं आहे. लसूण पाकळ्या 10-11 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. लसूण पाकळ्या ह्या गावरान गावठी लाल असाव्यात. तर अशा 11 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. 10 लवंग घ्यायचे आहे ते, आणि हे एकत्र कुटून लोखंडी कढईमध्ये मोहरीचं पावशेर तेल टाकून त्याच्यामध्ये लसूण आणि लवंग कुटून टाका. पूर्ण उकळी तेलाला येऊ द्या, चांगलं आटू द्या, त्याचा पूर्ण आर्क त्याच्यामध्ये उतरू द्या. लसूण पूर्ण काळा पडू द्या. काळा पडल्यानंतर खाली उतरून ठेवा. गॅसवर किंवा चुल्यावर तुम्ही करू शकता लोखंडी कढईमध्ये, आणि खाली उतरून ठेवा. खाली उतरून ठेवल्यानंतर थंड झाल्यानंतर ते गाळून काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. आणि तुम्ही तुमच्या गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेवात सगळ्या कुठल्याही शरीरावरच्या पायाला खाज येत असेल तर कुठल्याहीसाठी तुम्ही याची मालिश करू शकता. आणि याच्या मालिशनं तुम्हाला 100% रिझल्ट येईल, 100% आराम पडेल. आराम जर नाही पडला तर वनस्पतीची ओळख यूट्यूब चॅनलवरून तुम्ही जाऊ शकता, चॅनलला अनसबस्क्राईब करू शकता. कारण आपण जे उपाय सांगतो हे जनहित जनकल्याणासाठी आणि 90% सक्सेस उपाय आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो मायबापाव. तर हा उपाय मी केलेला आहे आणि केल्यानंतर तुम्हाला मी सांगितलेला आहे. तर जबरदस्त उपाय आहे. कंबरदुखी, गुडघेदुखीसाठी ह्या तेलाचा वरतून मालिश करण्यासाठी उपयोग करा. आतून तुम्हाला काय करायचं आहे, अश्वगंधा चूर्णाची पावडर इथं टॅग प्रोडक्टवरती टॅग करा, इथून ऑर्डर करा. अश्वगंधा चूर्ण 1 चमचाभर दुधामध्ये, गरम दुधासोबत सकाळ संध्याकाळ घ्या. ह्या तेल मालिश करा. 100% तुमची गुडघेदुखी, कंबरदुखी पूर्णपणे काही सेकंदात बंद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.